काय होता? कडू. तर प्लॅन चेंज झाला आमचा आणि आता आम्ही चाललोय करवंद खायला. खूप जास्त करवंदाची झाडं आहे या बाजूला आणि काही करवंदी झाडं अशी आहेत ना की त्याच्यामध्ये कडू करवंद पण आहेत. करवंद एवढा भरला आहे मी आता, अजून भरायचेच. करवंद अशी करवंद मोठी असतात ना ती गोड नसतात मित्रांनो, ठीक आहे. ती कडू पण असू शकतात. खाऊन बघू. तेवढे आंबट आहेत तरी पण खाऊ, कारण की रानमेवा हा एकदाच आपल्याला खायला मिळतो. तिकडे पुढं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आज ब्लॉग स्टार्ट करतो आहे संध्याकाळी, कारण की आज आम्ही आलो आहे शेवळी शोधायला. आमच्या गावामध्ये जी डोंगर आहे ना, तो जंगल एरिया आहे त्या बाजूला. सो या बाजूला बघू शकता, इथे समोर ती डोंगर आहे आणि या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा कोहोज किल्ला त्या समोरच आपण आहोत. तर आपल्याला जायचं आहे त्याआधी हा यश आणि बाकीचे 2 पार्टनर आमचे गेलेत पुढे शेवळी शोधायला. तर आपण आधी जाऊया जांभळं खायला. चला तुम्हाला ते जांभळं दाखवतो. त्यातलं मोठं जांभूळचं झाड आहे, हे बघा हे वालं. सो चला, रस्ता इकडनं आहे, इकडनं उतरू आपण. तर त्याआधी आपल्या मागच्या काही 2 व्हिडिओ तुम्ही बघितले असतील किंवा नसतील तर तुम्ही बघा जाऊन. एक असेल कोहोज किल्ल्यावरती आपण गेलो होतो ट्रेकला, गुप्त गुफा म्हणून, त्यामध्ये ती एक व्हिडिओ असेल आणि दुसरी शेवळी शोधायलाच गेलो होतो ती, पण त्या 2 व्हिडिओ हिंदीमध्ये असतील, ठीक आहे. सो आजची ही व्हिडिओ आपण बनवणार आहोत आपल्या मराठी लँग्वेजमध्ये. तर त्याच्यामागे थोडं एक रिझन आहे, तुम्हाला मी सांगेन दुसऱ्या व्हिडिओमध्ये का ते, मग तुम्हाला समजेल मी त्या 2 आधी का हिंदी बनवल्या आणि आता ही मराठी का बनवते, ठीक आहे. सो ती तुम्हाला मी पुढच्या याच्यामध्ये सांगेन तुम्हाला काय रिझन आहे ते. तर सध्या तर बघा झाडांना पाळवी फुटते. पाळवी म्हणजे ही जी पानं आहेत ना हिरवी एकदम नवीन, त्याला पाळवी बोलतात. आणि हे बघा ही सुकलेली ही. तर बघा पूर्ण इकडे हिरवळ आहे, त्या बाजूला पण सगळीकडे. फक्त पाऊसची वाट बघतो आम्ही, कधी पाऊस पडतो आणि मग कधी फिरतो आम्ही. कारण की पावसाळ्यामध्ये भाई आपल्याकडे फिरण्याची मजाच वेगळी. जंगलामध्ये सगळीकडे हिरवळ, पाणी साचलेलं असतंय, मासे बघायला पण भेटतात आणि पूर्ण जंगल भरलेलं असतं पूर्ण. या बाजूला पूर्ण झाडी सगळी भरलेली असते या बाजूला. सो आणि हे कंपाऊंड आहे त्या फार्मचं जिथे कल्चर चालू केलं आहे तिथे. तर ही बघा ती जांभूळ, आपल्याला इथे जायचं आहे. या बाजूचा परिसर बघा. आम्ही इकडे कधी पण फिरतो कारण की हा एरिया आम्हाला माहिती आहे, आपल्याकडचंच आहे. तर ही जांभूळ होती आणि यावर जांभळं आहेत, अजूनही आहेत. हे बघा, जेव्हा आम्ही छोटे होतो ना तेव्हापासून आम्ही इथे येतो जांभळं खायला. खूप वर आहेत, चढता तर नाही येणार आम्हाला वर. काही जांभळं खाली पडून खराब झालेत. चढतो का? चढता येतं? साहिल पाहिजे होता, साहिल बरोबर चढला असता. चला मग जाऊ आता पुढे. काय याला पण चढता येत नाही, मला पण चढता तर येणार नाही आणि खूप मोठा आहे. तो साहिल असताना साहिलवर चढला असता. चला जाऊ आता पुढे. ते दोघे गेलेत शेवळी शोधायला. बघू आज किती आपल्याला शेवळी भेटतात इकडे आपल्या एरियामध्ये, आणि किती मोठी भेटतात आणि किती छोटे भेटतात ते पण बघू, तुम्हाला दाखवतो मी. चलो तब तक तोपर्यंत सिनेमॅटिक सीन एन्जॉय करा. When my thoughts get loud, try to fight it, so I drink it down till my body. तर प्लॅन चेंज झाला आमचा आणि आता आम्ही चाललो आहे करवंद खायला. दुसरं काय नाही, तर जाऊ करवंद खायला. आणि हे बघा
2 पार्टनर पुढे. सो आपण त्या बाजूला जाऊ. आणि इकडे पण काही लोक आहेत जे शेतावर राहतात. हे बघा डोंगरामध्ये लाईट नाही काय नाही या बाजूला, तरीसुद्धा असतात फक्त एका दिव्यावरती. वाघाडीला किती भेटली तेव्हा? हो शेवली ना, कोणा दिली ती? रोहितला. पाणी प्यायला कुठे गेलतास? यायला दुपारचे 1:45 फोन केला तुम्ही. अरे काय काय बघता घड्याला? आई भाई 2:45 वाजता आता चालले ते डोंगरीत. मग मी चढून आलो, हे गेलतो इकडं. कोंबड्या बघा आणि छोटी पिल्लं. हे कोंबडं बघ भाई. काय तिथं डुक्कर? कुठं? उन्हाळ्यामध्ये तर हा एरिया बघा कसा दिसतो. पण जेव्हा पावसाळ्यामध्ये पूर्ण गवत असते पूर्ण भरलेला, आणि सगळीकडे हिरवळ. इकडे खाली पाणी असते, ओढांमध्ये पण पाणी असते. हो 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 गाईज, खजाना मित्रांनो, खजाना भेटलाय मला फायनली. दिसतात का तुम्हाला? हे बघ किती आहेत करवंद. हे बघा, ह्याला बोलतात रानमेवा. रानमेवा अजून पुढे भरपूर आहेत. हा बा इथं पण आहेत करवंद. खाली नव्हते आम्ही कधीपासून, म्हटलं चला करवंद तरी खाऊ. आता शेवटी नाही भेटली आपल्याला, सो बघू आता करवंदच खायची बस. बघा तेजा बाय. वा गोड आहेत. फू फू कडू हिंडीला गोड आहेत. हे बघू कोसमा आहेत का? हे कोसमा बघायला लागलेत. हे बघा करवंद. ही थोडी कडू आहेत आणि ही थोडी गोड आहेत. काय होता? कडू. वा ही बघा कशी आहेत. चाखून बघा, चाखून. काय इकडे ना 100पेक्षा जास्त करवंदाची झाडं आहेत पुढे पण. आणि ही बघा करवंद काळी काळी दिसत आहेत का तुम्हाला? खूप जास्त करवंदाची झाडं आहे या बाजूला. आणि काही करवंदाची झाडं अशी आहेत ना की त्याच्यामध्ये कडू करवंद पण आहेत, जे आणि खाली आधी मी एक खाऊन बघितला, नंतर गोड आहे त्यांना दिला लागले चुकायला इकडं. सो हे बघा करवंद एवढा भरला आहे मी, आता अजून भरायचे आहेत. आणि याबद्दल गाडी पण येते ना, कुत्रा पण त्याच्या पाठीमागं. कुत्रा आहे का? हे घे पकड. अशा ठिकाणी तुम्ही येता ना करवंद खुडण्यासाठी, सो तुम्ही खाली पण बघा नीट. का? कारण की खाली पाळा असतो, आणि चुकून जर पाळ्यामध्ये तुम्हाला नाग किंवा काही दिसला तर तुमचे लागणार आहेत. कारण की एवढा याच्यामध्ये तुम्हाला कुठे दवाखाना वगैरे हे ते, त्याच्यामुळे तुम्ही बघा. आणि करवंद
खूप जास्त आहे तिकडे करवंद. एवढेच ना मित्रांनो की काय बोलतो मला मी. या झाडावरची 2-3 खातो, त्या झाडावरची खातो, ह्या झाडावरची, पण काही 2 झाडावरची कडू लागतात करवंद. आता इथे पण बघा, इथे पण आहेत. हे बघा, काही कडू आहेत, काही आंबट आहेत आणि काही खूप जास्त गोड आहेत. खूप भारी लागतात. हे कडू होता. आता ही बघा, ही दिसत आहेत का तुम्हाला? ही बघा, ही मोठे आहेत थोडी. ए फू हेंडी, ही कडू आहेत. खाऊन बघ. पूर्ण टेस्ट जाते तोंडाची. तिथे 2 झाड आहेत करवंदाची, ती कडू आहेत. ह्या बाजूला 1-2 आहेत, 1-2 तिथे 1-2 आहेत, ते कडू आहेत. हा फुडतोय. हे बघा किती जमवलेत. हे बघा, इथे पोचू द्या मला. ही जी अशी करवंद मोठी असतात ना, ती गोड नसतात मित्रांनो. ठीक आहे, ती कडू पण असू शकतात. खाऊन बघू. तेवढे आंबट आहेत तरी पण खाऊ, कारण की रानमेवा हा एकदाच आपल्याला खायला मिळतो. तिकडे पुढं. तर मित्रांनो चला, आता आपले करवंद पूर्ण खोडून झालेत. खोडून म्हणजे आम्ही जमा केले खूप जास्त. हे बघा, ही करवंद आम्ही जमा केली आणि बाकीचे दोघे त्या बाजूला गेलेत शेवडी शोधायला. आणि हे बघा बांध जे शेतकऱ्यांनी केलं आहे शेतीसाठी. सो हे का करतात मला मी सांगेन एक दिवस. तर चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि नक्कीच कमेंटमध्ये सांगा की तुम्ही रानमेवा खाला आहे की नाही खाला आहे. तू खाला आहे का? खाला आहे. आणि तर चला मग भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच आपल्या व्हिडिओ येत राहतील. आणि अजून तर पावसाळा आहे तर खूप सारे व्हिडिओ येतील आपल्या याच्यावरती. चिंबोऱ्या पकडणे, मुठे पकडणे आणि मासे पकडणे आणि अशा अनेक व्हिडिओ. सो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.